सुरा, तर आवाज येतोय माझा? हो काय चाललंय? काल पुन्हा पाहिलं का एकदा काय नाही अन्नपचन? हो जसं त्यातले दिलेले पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवा किंवा वाचा वारंवार. त्याच्यावर पुन्हा डीप मध्ये एकदा परत सेशन घेतलं जातं, म्हणजे व्यवस्थित तुमच्या लक्षात राहण्यासाठी आणि रिव्हिजनही होऊन जाते नंतर. आज त्यातला दुसरा महत्वाचा जो भाग आहे, अन्नपचन प्रक्रिया काल पाहिली. आज आहे अन्नातील पोषण तत्व किंवा अन्नाचे जे घटक आहेत ते आपल्याला पाहिजे, आणि त्याची माहिती आजपासून एक एक घटक आपण पुढे पाहू. आज सगळ्यात महत्वाचा पहिला घटक आहे ज्याचं नाव आहे कर्बोदक, आणि ती आपण पाहणार आहेत. त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला बघायची. येस सर शांत पाहिजे. हा आराध्या, चला येस सर काय महत्वाचं आहे बघा. अन्नातले अन्नातील प्रमुख घटकांची घटक. सविस्तर माहिती इथं सगळी नाही आपल्याला पाहायची इथली. इथं फक्त अन्नातले प्रमुख घटक कोणते हेच पाहायचं आहे, आणि एक एक घटकाची सविस्तर माहिती आपण एक एक तासामध्ये पाहणार आहेत नंतर. हो सर. त्यातला सगळ्यात महत्वाचा आपल्याला पहिल्यांदा सांगितलेला आहे. 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात आपल्याला पहिले 2-3 महत्वाचे आहेत, परंतु कर्बोदकही आपल्याला डीप मध्ये बघायचे. त्याचा अभ्यास आपल्याला पूर्ण अभ्यास आहे कर्बोदकांचा, आणि ती आज आपण पाहणार आहेत. अन्नातल्या प्रमुख घटकांची यादी अगोदर आपल्याला लिहून घ्यायची. पहिलं नाव टाकायचं तुम्ही अगोदर. अन्नातील प्रमुख घटक लिहा सगळ्यांनी. अन्नातील प्रमुख घटक. एक मिनिट सर. हा लिहा, रजिस्टर घ्या, माझ्यासोबत लिहायचं. सर मी न्यू रजिस्टर केलं. हो, करायलाच पाहिजे. किंवा अन्न घटक, अन्न घटक लिहिते. चालेल, ती लिहिलं तरी चालेल. लिहा. झालं सर. यानंतर असं नाव टाकायचं पहिल्यांदा, आणि त्यानंतर आपण एक एक पाहू. कोणते आहेत? कर्बोदके. पहिला आहे 1 नंबर टाकायचा, 1 नंबर द्यायचा, आणि त्याच्या पुढे लिहायचं. इंग्लिश मध्ये नाव लिहिण्याची गरज नाही, आपल्याला फक्त मराठीमध्ये नाव लिहायचं. हे कर्बोदके लिहा त्याच्या पुढे. कर्बोदके लिहा. कर्बोदके लिहिलं. मला पण लिहू द्या. हा, 1 नंबरचे काय? कर्बोदके. 2 नंबरला काय आहेत? प्रश्न असं काहीतरीच आहे. चला 2 नंबरचं काय ते बघू आपण. प्रथिने प्रोटीन्स असतात शरीरामध्ये. ती काय कशाला म्हणायचं ते नंतर सांगतो आपण, त्याच्यावर बघू. आता हे घ्या अगोदर. हा, प्रथिने. 2 नंबरचं नाव टाका, प्रथिने. 3 नंबरला आहेत स्निग्ध पदार्थ. स्निग्ध म्हणायचं. स्निग्ध पदार्थ. नुसतं स्निग्धे लिहिलं तरी जमतंय. 4 नंबर आहे, घ्या, लिहा व्यवस्थित तुम्ही. छान. 4 नंबर जीवनसत्वे, खनिजे आणि पाणी. 6च लिहायचेत आपल्याला. जीवनसत्वे आणि खनिजे इथपर्यंतच लिहू आपण. हा, जीवनसत्वे पदार्थाला चरबी पदार्थ पण म्हणतात का? करेक्ट. जीवनसत्वे. स्निग्ध पदार्थ म्हणजे थोडक्यात तुमची चरबी असते. चरबी आपली जी चरबी आहे त्याला म्हणतात. 5 नंबरचा पॉइंट आहे, जीवनसत्वे झाल्यानंतर खनिजे सुद्धा आपल्या शरीरासाठी लागतात. त्याच्यामध्ये आपला हे लोखंड, लोह खनिज यांची गरज असते. आणखी
5 झाले. हे हो. अन्नातून हे घटक आपल्याला मिळतात. अन्न घटक. याच्यानंतर काही ठिकाणी 2 वेगळे दाखवतात, परंतु त्याचा अभ्यास याच्यामध्येच येतो. पाणी तर काय आपण सगळेच पितोय, तो आहे. 6 नंबरला याच्या पुढे त्यांनी सांगितलंय की तंतू पदार्थ, तंतुमय पदार्थ किंवा अन्नतंतू असंही म्हणतात त्याला, किंवा त्याचं नाव फायबर आहे. अन्नतंतू आणि पाणी. चला घ्या, अन्नतंतू किंवा तंतुमय पदार्थ. काल याचा हा शब्द आलता तिथं, ऐकलाय का काल तुम्ही आपल्या? हो सर. तंतुमय पदार्थ थोडक्यात हा चोथा असतो, चोथा, कोंडा, ठीक आहे ना, पदार्थ. आणि शेवटचा आहे पाणी. पाणी तर आपल्या सगळ्या सजीवांना लागतं, पाणी पितो आपण. पाणी हे खूप गरजेचं आहे. पाणी हे खूप गरजेचं आहे. चला, हे अन्न घटक आहेत, असे पाठ झाले पाहिजे आपल्याला. कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ आणि पाणी. पण ही 5 तरी क्लिअर माहित असायला पाहिजे आपल्याला अगोदर. 5 पाठ करायचे. कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, खनिज. बस ठीक आहे. जीवनसत्वे आणि खनिजे. कर्बोदके. आता आज आपल्याला जो घटक बघायचा आहे ते आहेत कर्बोदके. कर्बोदके काय आहेत? कर्बोदके तुम्ही जेवण करता, जेवण करतो ना आपण. हो. जेवणामध्ये सगळ्यात जास्त ताटामध्ये काय असतं आपल्याकडे? जास्त काय खातो आपण? जास्त काय खातो? भाजी पोळी आणि भाजी पोळी खातो, बरोबर. पण भाजीपेक्षा भाजीच नुसती पेतो का? नाही, त्याच्यासोबत पोळी खातो. पोळी असते, भाकरी असते, भात असतो सोबत, आहे की नाही? आणि आपण त्या ताटातल्या, आपल्या जेवणाच्या ताटातल्या आज भाकरी, पोळी, चपाती किंवा तांदूळ, तांदूळ म्हणजे ते भात, याच्यामधला जो सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो कर्बोदक आहे. कर्बोदके त्याच्यात सापडतं, हे सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये आहे. आणि याची सगळ्यात जास्त आपल्या शरीराला आवश्यकता असते, म्हणून ते आपण 1 नंबरला दिलंय. आणि 1 नंबरला लिहून आपण या कर्बोदकांचा जास्तीत जास्त रोज जेवण करताना जास्त याचाच वापर करत असतो. अर्धी ऊर्जा आपल्याला याच्यापासून भेटत असते. माणसाला, प्राण्याला कर्बोदकापासून अर्धी ऊर्जा मिळते. ही सगळी माहिती आपण नंतर बघणार आहेत. हे लिहून घ्यायचं झालं का तुमचं? हो सर, झालं. या अन्न घटकामधला कर्बोदक हा मुद्दा पुढे असा लिहून घ्या आणि ती खाली टाका व्यवस्थित हेडिंग आता. आणि कर्बोदकांची माहिती आपण आता इथून पुढे लिहू, ठीक आहे? सर साईडला लिहिलं चालते का? साईडला नाही लिहायचं ना, आता खाली लिहायचंय आणखी आपल्याला. खाली माझं संपलं पेज, म्हणून मी तुम्ही पुढे लिहा कर्बोदके. आता या अन्न घटकातल्या कर्बोदकांची माहिती आपल्याला बघायची, ठीक आहे? कर्बोदके. अन्नातले प्रमुख घटक 7 आहेत. इथं जर तुम्हाला वर पाहायला भेटलं तर इथं तांदूळ भात आहे, इथं गहू आहे, इथं ज्वारी आहे, इथं हे बटाटे आहेत. असे वेगळ्या वेगळ्या पदार्थामध्ये ते सापडतात. पण कुठं कुठं भात, गहू, ज्वारी, बाजरी, बटाटे याच्यामध्ये कर्बोदक असतात. पण हे पहिल्या लिहिण्याचं कारण आहे की हे शरीराला ऊर्जा देणारे मुख्य स्रोत आहेत. कर्बोदकामुळे सगळ्यात जास्त ऊर्जा मिळते. मग आपण ते वाक्य लिहिणार आहेत, पण पुढच्या पेजवर आपण लिहू. चला, कर्बोदकांचे प्रमुख स्रोत नेमकं कुठून भेटतं? आता कर्बोदक नाव लिहिलंय ना तुम्ही, त्याच्या खाली अन्न स्रोत. अन्न स्रोत. कर्बोदकांचे, थोडासा आवाज कमी करतो, रिपीट व्हायला लागला. कर्बोदकांचे अन्न स्रोत. कर्बोदकांचे अन्न स्रोत. सोहम, कर्बोदकांचे प्रमुख अन्न स्रोत. फक्त अन्न स्रोत लिहायचं, कुठून भेटतं ते आपल्याला ते लिहायचंय. मग कशापासून भेटतं आपल्याला ते भेटतं धान्य. जेवढे काही धान्य असतात त्या धान्यापासून आपल्याला कर्बोदक भेटतात. म्हणून तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला लिहायचं की तृणधान्य, गहू, तांदूळ, ज्वारी,
बाजरी याच्या भाकरीतून किंवा आपण त्याच्यापासून जे पदार्थ बनवतो त्याच्यातून ते भेटतं. आणि 2 नंबर आणखी लिहा. फळांमध्ये पाहिलं तर बटाटे, रताळे आणि बीट. चपाती, भात, भाकरी, ज्वारीची भाकरी असेल, बाजरीची भाकरी असेल. लिहा तिथं, आपण लिहूया. लिहिलं पाहिजे. लिहिलं तरच लक्षात येईल आपल्याला. काय लिहायचंय? तृणधान्य लिहा. तृणधान्य म्हणजे कर्बोदके. कशात आहेत स्त्रोत लिहायचे त्याचे. काय काय स्त्रोत? पहिला आहे तृणधान्य. तृणधान्य म्हणजे जे धान्य आपण मिळतं आपल्याला, तृणधान्य. त्याच्यामध्ये काय येतं? ज्वारी, गहू, तांदूळ, गहू, तांदूळ म्हणजे भात, बाजरीची भाकरी, नाचणीची भाकरी, बाजरी, नाचणी, बार्ली, असे बरेच धान्य आहेत त्याच्यामध्ये. ते असतं हे तृणधान्य. धान्यामध्ये असतं ते जे धान्य आपण. त्याच्यानंतर फळांमध्ये पाहिलं तर तुम्ही कशामध्ये भेटतंय ते तुम्हाला, किंवा पालेभाज्यांमध्ये पाहिलं तर काय? बटाटे, बीट आहे की नाही. आणि आणखी काय होतं? काय रे सांगा? बटाटे, रताळे, त्याचंही पिठासारखं होतं ते घ्या. रताळे याच्यामध्ये हे आढळतात तृणधान्य. नंतर काही फळामध्ये असतात, डाळीमध्ये सुद्धा असतात, परंतु सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत. पण ते पीठ ज्याचं होतं त्या पिठामध्ये हे सापडतं. तृणधान्य हे म्हणजे कशात आहे? याचा मुख्य स्रोत काय? पीठ. पिठात असतात हे. ठीक आहे. लक्षात ठेवायला सोपं आहे. ही कर्बोदक. यानंतर शिवांश, एक सायलेंट माईक चालू पाहिजे. चला ठीक आहे. हा चालू ठेव. हॅलो सर. हो चालू आहे तुझा. चालू ठेव, मला बोलत राहा. स्त्रोत लिहिले का आपण? हे लिहिलं का? याच्यापासून आपल्याला कर्बोदके भेटतात. स्त्रोत आहेत ते, बरोबर. नेक्स्ट. आज गडबड करू नका, थोडासा मोठा टॉपिक आहे. आणि त्याच्यात आणखी एक वाक्य लिहायचंय आपल्याला. कर्बोदके हे शरीरासाठी मुख्य ऊर्जा देणारे पोषण तत्व आहे. पोषक तत्व आहे. मुख्य ऊर्जा देणारं पोषक तत्व कोणतं आहे? कर्बोदके. तसं लिहावं लागेल आपल्याला की कर्बोदके ही मुख्य ऊर्जा देणारं पोषक तत्व आहे. आपल्या शरीराला मुख्य ऊर्जा देणारे पोषक तत्व कोण आहे? कर्बोदके. ऊर्जा आपल्याला याच्यापासून मिळते. पोषक तत्व. लिहा. लिहिला का हा पॉइंट? हो. हा. आणि त्याचे स्त्रोत हे, त्याच्यामुळे आपण हे सगळ्यात जास्त जेवणामध्ये घेत असतो. मुख्य ऊर्जा देणारे पोषक तत्व. मुख्य ऊर्जा देणारे पोषक तत्व. मुख्य ऊर्जा देणारे पोषक. खाली लिहिलेलं आहे वाक्य तुम्हाला लिहिण्यासाठी. चला. आणि आपण जे काही अन्न घेतो सध्या, त्या अन्नामधून सगळ्यात जास्त जर आपल्याला काय भेटत असेल तर ती कर्बोदक भेटत असतात. ठीक आहे, खूप छान. याच्यानंतर पुढचा पॉइंट राहिलं तरी काळजी करू नका, समजून घ्या. दुसरं लिहा. कर्बोदकाची शरीरात काय कार्य आहेत? मग कशासाठी ती कामाची आहेत? कार्य काय आहे त्यांचं? कार्य काय? कार्य कार्य काय? ते कार्य काय ते आपल्याला लिहायचं आहे. लिहा. कार्य. पहिलं कार्य मुख्य इंधन आहे ते. लिहा. पहिलं कार्य मुख्य इंधन. कर्बोदकाचं कार्य मुख्य कार्य लिहा. पुढचा पण टाकायचा. कार्य काय काम आहे त्यांचं? काय करतात ते आपल्या शरीरात? त्यांचं पहिलं मुख्य कार्य आहे की ते काय करतात?
ते मुख्य इंधन इंधन. म्हणून वापरलं जातं ते आपल्या शरीरामध्ये. मुख्य इंधन. इंधन म्हणजे ते जळण्यासाठी वापरलं जातं. ते जळतं आणि त्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. ठीक आहे. हो. ज्वलन होतं त्याचं. मुख्य इंधन इथं लिहिलेलं आहे. मुख्य इंधन शरीराला व मेंदूला काम करण्यासाठी सतत ऊर्जा पुरविण्याचं सगळ्या शरीरातल्या घटकांना. मेंदूलाच म्हणून मेंदूला जास्त लागते एनर्जी. मग ती सुद्धा कुठून भेटते? किंवा पळताना, चालताना, काम करताना जी एनर्जी लागते मुख्य, जी बॅटरी आहे, बॅटरी सारखं ते मुख्य इंधन म्हणून काम करते आपल्या शरीरामध्ये. आहे की नाही? 2 नंबरचं त्याचं मुख्य कार्य आहे, ऊर्जा साठवून ठेवली जाते त्याच्या स्वरूपात. जसं बॅटरीत ऊर्जा साठवून ठेवतो तसं शरीरामध्ये त्याच्या स्वरूपामध्ये ऊर्जा साठवून ठेवली जाते. कसं साठवतात ते? अतिरिक्त ग्लुकोज भविष्यातील वापरासाठी यकृत आणि स्नायूमध्ये ग्लायकोजेनच्या स्वरूपात साठवलं जातं. हे काल बघितला होता आपण यकृत. हो. इकडून पिशवी होती ना, अन्न येऊन त्याच्यात घुसळत होतं जठरामध्ये. तर हे यकृत याच्यामध्ये इथं पित्त तयार होत होतं, तो जो अवयव आहे त्याच्यामध्ये. आणि स्नायू म्हणजे हे जे तुमचे स्नायू असतात ना, असं आपण बॉडी दाखवतो ना, बनवतो, त्याच्यामध्ये हे घटक साठवला जातो. पण ते कशामध्ये? ग्लायकोजेनच्या रूपामध्ये. ते पुढं माहिती. आणि ग्लुकोज, अतिरिक्त ग्लुकोज म्हणजे एक इथं शब्द नवीन आहे की कर्बोदकांमध्ये, त्या पिठामध्ये किंवा त्या धान्यामध्ये, आपण खाल्लेल्या भाकरीमध्ये हा ग्लुकोज हा घटक आहे की जो जळतो, ज्याचं ज्वलन होतं पेशीमध्ये आणि तिथून तुम्हाला एनर्जी मिळत असते. हो. ते लक्षात ठेवा. मग त्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला त्या अतिरिक्त झालेल्या ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये होऊन ते शरीरामध्ये साठवलं जातं. तिसरा महत्वाचा पॉइंट आहे, पाचन क्रिया सुधारणे. तिसरा टाका. ऊर्जा साठवणूक करणं दुसरा. तिसरा आहे पाचन क्रिया किंवा पचन क्रिया सुधारणं. एखादा इथं मिस्टेक झालेला आहे. पचन क्रिया सुधारण्यासाठी काय? पचन क्रिया सुधारण्यासाठी काय असतं त्या कर्बोदकांमध्ये? हे जे आपण खातो ना अन्न, बटाटे असतील, काय असेल, याच्यामधला जर चोथा शिल्लक राहतो, चोथा किंवा पीठ आपण जर न चाळता जर ते पीठ, त्या पिठातला कोंडाच खाल्लेला चांगला असतो म्हणतात. त्याचं कारण, तो कोंड्यासहित पीठ जर खाल्लं न चाळता तर त्या चोथ्यापासून आपली पचन क्रिया सुधारण्यासाठी फायदा होतो. ते कसा होतो ते पुढे दाखवलंय आपल्याला. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. फायबर म्हणजे चोथा किंवा कोंडा, त्याच्यामुळे पचन संस्था साफ राहते. आलं का लक्षात? पचन क्रिया सुधारण्यासाठी या कर्बोदकामधला हा फायबर नावाचा किंवा चोथा नावाचा किंवा हा कोंडा नावाचा जो घटक आहे तो काम करत असतो. 3 नंबरचं कार्य आहे. आणि चौथं कार्य त्याचं असं आहे की जर ही कर्बोदक शरीराला भरपूर मिळाली तर प्रथिनांची बचत होते. आणि प्रथिनांचा वापर शरीर करत नाही, प्रथिनांना सांभाळून ठेवतं. आणि प्रथिन ही तुमचे स्नायू मजबूत करण्यासाठी किंवा तुम्हाला बाकी रोगाच्या विरुद्ध लढण्यासाठी, या सगळ्या गोष्टीसाठी प्रथिनांची आवश्यकता असते. ते 3 नंबरचं पोषण तत्व आहे. 2 नंबरचं किंवा 3 नंबरचं आहे ना. पुढे आपण लिहिलेलं आहे. ही 4 मुख्य कार्य आहेत म्हणून 4 पॉइंट फक्त लिहून घ्यायचे. मुख्य इंधन, ऊर्जा साठवणूक 2 नंबर, 3 नंबर पचन क्रिया सुधारणे आणि 4 नंबर प्रथिनांची बचत करण्याचं कार्य या कर्बोदकाकडून होत असते. कर्बोदक जर भरपूर भेटली तर ही 4 कार्य घडतात तिथं शरीरामध्ये आपल्या. म्हणून कर्बोदक आरोग्यासाठी आवश्यक आहेत, अत्यावश्यक आहेत. इथं खाली एक वाक्य आहे, त्यातलं जरी लिहिलं तरी चालेल तुम्ही. कर्बोदके म्हणजे ऊर्जा साठवणूक, चांगले पचन आणि शरीराची उत्तम वाढ यासाठी. काय ते नका लिहू, हे लिहा फक्त. आपला मुद्दा जो चाललाय तुला. कार्य: मुख्य इंधन, पचन क्रिया सुधारणं, ऊर्जा साठवून ठेवणं, प्रथिनांची बचत करणं. लिहिलंय का तुम्ही? लिहून घेतलं का? लिहा. 4 पॉइंट लिहा फक्त. मुख्य इंधन, ऊर्जा साठवणूक, पचन क्रिया सुधारणं आणि प्रथिनांची बचत. झालं असेल तुमचं? हो.
आता आहे काय ऊर्जा मूल्य. ऊर्जा मूल्य म्हणजे नेमकं या कर्बोदकापासून आपल्या शरीराला किती ताकद भेटते. आपण ऊर्जा मिळावी म्हणून ही पोषण तत्व खातो. मग किती खाल्ल्यानंतर किती ताकद येते तर ती मोजमाप या ठिकाणी दिलंय. लिहा ऊर्जा मूल्य. कर्बोदकांचं ऊर्जा मूल्य काय. 1 ग्रॅम कर्बोदकापासून शरीराला 4 कॅलरी ऊर्जा मिळते. लिहा 1 ग्रॅम कर्बोदक बरोबर 4 कॅलरी ऊर्जा. कॅलरी हे ऊर्जा मापायचं एकक आहे. लिहा हे मग अशीच पॉइंट आहेत. हे लिहिलं का 1 ग्रॅम कर्बोदके बरोबर 4 कॅलरी ऊर्जा. हो. ठीक आहे. कर्बोदक म्हणजे शरीराला चालवणारा मुख्य इंधन आहे. त्याच्यामध्ये ग्लुकोज असतं. ते ग्लुकोज काय ते आपण पाहू. आणि दुसरं एक असतं फायबर म्हणजे चौथा तर काय पचनक्रिया व्यवस्थित करण्यासाठी हे मुद्दा लिहा फक्त इथला. 1 ग्रॅम कर्बोदकापासून सुमारे 4 कॅलरी एवढी ऊर्जा आपल्याला भेटत असते. हा मुद्दा झाला की आपण पुढे जाऊ. कोणती कर्बोदक इथं आहे बघा सगळं दिलेलं आहे. हा ही भात आहे. ही मगाशी पासून तुम्ही पाहताय बटाटे आहेत, इथं तांदूळ आहे, गहू आहेत. फळांमध्ये सुद्धा ते भेटतं पण कमी प्रमाणात. फळांमध्ये दुसरे घटक जास्त असतात. कर्बोदक भेटतात तिथूनही आपल्याला. ठीक आहे. हा इथं हे काय त्यांचे फायदे दिले. शरीराला तात्काळ ऊर्जा मिळणं, मेंदूच्या कार्यासाठी मुख्य इंधन, ऊर्जा साठवून ठेवतं, पचन संस्था निरोगी ठेवतं, प्रथिनांची बचत. हे मगाशीचेच कार्य, काय डबल लिहिण्याची आवश्यकता नाही. आता काय आहे त्याच्यामध्ये असं की ज्याच्यामुळं ज्याचं ज्वलन होत आहे का डायरेक्ट ते पिठच जळत आहे. आपण जे खातोय ना ती भाकरच आहे का डायरेक्ट ती भाकरच ही होते का. नाही. त्या भाकरीला लहान लहान तोडून अतिशय लहान घटकामध्ये रूपांतरित करून त्याच्यात वेगळे पाचक रस मिसळून त्याचा उपयोग नंतर त्याचं असं लहान लहान घटकामध्ये रूपांतर करून ते पुन्हा रक्तात मिसळलं जातं. रक्तातून सगळ्या शरीरातल्या सगळ्या घटकांकडे पेशींकडे ते पाठवलं जातं. इथं दाखवलंय तुम्हाला. सगळ्यात पहिला घटक जो असतो त्या कर्बोदकांमध्ये जो तुमच्या शरीराला ऊर्जा देतो त्याचं नाव आहे शर्करा. लिहा कर्बोदकामध्ये मुख्य पोषण घटक कोणता. कर्बोदकामध्ये काय असतं मुख्य. खाली लिहा कर्बोदकांमध्ये 1 नंबरचा मुद्दा. कर्बोदकात काय. कर्बोदकात असते शर्करा. शर्करा म्हणजे साखर आहे थोडक्यात परंतु वेगळी. ग्लुकोज नाव आहे त्याचं. ग्लुकोज शुगर साखर असतात. वेगळ्या प्रकारच्या साखर आहेत याच्यामध्ये. कर्बोदकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साखर असतात. तुम्हाला लिहायचं आहे कर्बोदकामध्ये 1 नंबर शर्करा असते. शर्करा म्हणजे ग्लुकोज. लिहा ग्लुकोज असतो. ग्लुकोज म्हणतो आपण ती शुगर किंवा शर्करा किंवा साखर किंवा ग्लुकोज हे एकच आहे. आपल्या सहज लक्षात ठेवा गोड जोड लागणारा पदार्थ. ही साधी कर्बोदके आहेत. जेव्हा आपण एखादा कर्बोदक युक्त पदार्थ खातो तेव्हा शरीर त्याचं रूपांतर ग्लुकोज मध्ये करतं. सुरुवातीला पचन होत असताना त्या खाल्लेल्या भाकरीपासून त्याचं ग्लुकोज तयार करावं लागतं. ते ग्लुकोज रक्तामध्ये मिसळलं जातं. हे बघा अगोदर त्याचं काय शरीर काय करते तुमच्या पोटामध्ये. काल आपण अन्न प्रक्रिया पाहिली. त्या पचन प्रक्रियेतून तुमच्या पोटात कर्बोदकाचं रूपांतर कशात झालं ग्लुकोज मध्ये. असे छोटं पातळ जो पदार्थ तयार झाला त्याच्यात असे घटक असतात. आणि त्याच्यामध्ये तो ग्लुकोज जो तयार झाला तो ग्लुकोजच फक्त तुमच्या शरीरातल्या रक्तामध्ये मिसळतो आणि तो तिथून पुढे तुमच्या शरीराकडे सगळ्या पाठवला जातो आणि त्याच्यातून झटपट आपल्याला ऊर्जा मिळते. बस एवढा पॉइंट आहे. काय घटक ग्लुकोज. ग्लुकोज म्हणजे शर्करा साखर गोड पदार्थ. तेवढाच फक्त आपल्या कामाला आहे शरीराला येतो तो.
दुसरा पॉइंट आहे त्याच्यामध्ये मिळणारा तुम्हाला, त्याचं नाव टाकायचं, हे वरचं हेडिंग. दुसरा जो पदार्थ असतो त्याचं नाव आहे स्टार्च, म्हणजे त्यातलं पीठ. लिहा स्टार्च, हे लिहा मराठीतलं. त्याचं दुसरं नाव आहे पिष्ठमय पदार्थ, म्हणजे त्याला दोन नाव आहेत. आणि साध्या भाषेत मी तुम्हाला सांगतो ते आहे पीठ. पीठ, पिठासोबत थोडी साखर होती, ती मगाच बघितलं आपण, ती साखर होती मगाशी. हे इथं शुगर म्हणजे साखर, गोड लागतं थोडंसं पीठ, म्हणजे ते साखर असते त्याच्यात, ग्लुकोज. दुसरं आहे स्टार्च, पिष्ठमय पदार्थ. स्टार्च सुद्धा वनस्पतीनं त्या धान्यामध्ये साठवून ठेवलेली नैसर्गिक शर्कराच आहे, पिष्टमय पदार्थ होय. परंतु ही थोडी ग्लुकोज सारखी नाही, ही आहे थोडीशी गुंतागुंतीची, डायरेक्ट रक्तात जात नाही, अशी थोडीशी. ह्याला जरा चेंज करून घेतं शरीर आपलं, तयार करतं. कसं बघा, मुख्य आता हे आपण काय बटाटा, तांदूळ, गहू हे जे खातो, स्टार्चचे प्रमाण जास्त असतं, पीठ असतं ह्याच्यामध्ये सगळ्यात, बटाट्यात, तांदूळ, गहू मध्ये. हे घेतलं की या स्टार्च मध्ये गुंतागुंतीची कर्बोदक असते बघा. ही जरा साखळ्या लांब लांब आहेत याच्यामध्ये. याला आपण खातो, खाल्ल्यानंतर त्या स्टार्चला हळूहळू पचवण्यासाठी त्याच्यात वेगळे वेगळे घटक टाकले जातात पोटामध्ये, चावलं जातं, घुसळलं जातं, आणि त्याच्यातून रूपांतर होतं त्याचं साध्या ग्लुकोज मध्ये. म्हणजे साखरच, साधी साखर जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत हे पचन करावं लागतं पोटामध्ये. आणि एकदा का पुन्हा ग्लुकोज तयार झालं की ग्लुकोज ते रक्तामध्ये मिसळतं, परत तुम्हाला त्याच्यापासून एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते. आलं का लक्षात? सोप्या भाषेत सांगितलं, फार लांब नाही जायचं तुमच्यासाठी, एवढं बस. ही स्टार्च सुद्धा एक गुंतागुंतीची कर्बोदक आहे. पचन क्रिया हळूहळू होते, त्याला वेळ लागतो पचन होण्यासाठी. रूपांतर त्याचं ग्लुकोज मध्ये होतं, परत रक्तात शोषलं जातं, मग ऊर्जा मिळते. ठीक आहे. शरीराला हळूहळू आणि दीर्घकाळ ऊर्जा देण्याचं काम स्टार्च करतात. मगाची जी ग्लुकोज होती ती डायरेक्ट लगेच रक्तामध्ये जाते पोटात गेल्यानंतर, पचनास मदत करते आणि पोट भरल्याची भावना होते. लय वेळ लागतं ते, लय वेळ राहतं म्हणून पोट भरलेलंच राहतं, लवकर भूक लागत नाही नंतर. दैनंदिन कामे आणि व्यायामासाठी स्थिर आणि टिकाऊ ऊर्जा देतं ते. जास्त काम करणारा हे जास्त खावं लागतं म्हणून 10 भाकरी, 5 भाकरी, 3 भाकरी, 4 भाकरी काम करणाऱ्या माणसांना लागतात. स्टार्च हे शरीराचे मुख्य इंधन आहे. याचं संतुलित प्रमाणात सेवन केल्यास आरोग्य चांगले राहतं. ठीक आहे, ते तर आहेच की. इथपर्यंत ह्यातला महत्वाचा भाग लिहिला का? स्टार्च दुसरा घटक आहे, पिष्टमय पदार्थ. शेवटी त्या पिठाचं बी रूपांतर ग्लुकोज मध्येच होतं. झालं का? झालं ना? तुम्ही एवढं लिहिलं, स्टार्च लिहिलंय ना, स्टार्च लिहिलंय. फार तर लिहिलं असलं तर इथं लिहा गुंतागुंतीचे कर्बोदक. लिहा गुंतागुंतीचे कर्बोदक, एवढं एकच नाव लिहा. पुन्हा आपण बाकीचं बघू त्याच्याबद्दल. स्टार्च काय आहे? गुंतागुंतीचं कर्बोदक, म्हणजे ती साखरच आहे, पण ती साखर कसली? जरा गुंतागुंतीची. हा, चला ठीक आहे, पुढे जाऊ आपण. झालं का? हो झालं. या पुढचा पॉइंट, तिसरा घटक त्या कर्बोदकामध्ये असतो. तिसरा पॉइंट कर्बोदकात पाहायला भेटतो, त्याचं नाव आहे फायबर किंवा चोथा किंवा कोंडा. पीठ चाळल्यावर जो कोंडा राहतो तो कोंडा. कोंडा, चोथा किंवा फायबर, हे 3 नाव आहेत. त्या फायबर, चोथा किंवा कोंडा. अजून कुठं असतो तो फायबर असतो. तुम्ही ज्या भाज्या निसता, देठ फेकून देता, तरी पण पानाजवळचा देठ थोडासा शिल्लक राहतो, ते भाजीमध्ये टाकतात. ती जी भाजी बनवताना देठ जो आहे भाज्यांचा, त्याच्यामध्ये असतो तो चोथा किंवा फायबर. ठीक आहे. पानांमध्ये सुद्धा फायबरचे चोथा राहतो.
पिठातील चाळण, चाळणामध्ये सुद्धा चौथा आहे. आणि तिसरं आहे आणखी या ठिकाणी, जे काही आपण इथलं साल काढून खातो आपण ऍपल, का तर त्या ऍपलला बाहेरून काहीतरी चकाकी येण्यासाठी लावलेलं असतं रसायन, म्हणून आपण ते खातो. परंतु सालीसोबत जे खाल्लं जातं त्याच्यामध्ये, त्या कातड्यामध्ये, फळांच्या सालीमध्ये, फळाच्या कातड्यामध्ये आपल्याला हे फायबर भेटतं. मग फायबर आपल्याला किती ऊर्जा देतं? फायबर आपल्याला ऊर्जा देत नाही. फायबर आपल्याला ताकद देत नाही, परंतु ते पचन प्रक्रिया व्यवस्थित होण्यासाठी ते मदत करतं. हा महत्वाचा घटक आहे. पहिल्या दोघापासून ऊर्जा भेटली. पहिला होता शर्करा, ग्लुकोज. ग्लुकोज डायरेक्ट ज्वलन होतं, ग्लुकोज डायरेक्ट रक्तातून जातं पेशीमध्ये. पण दुसरा होता कर्बोदकामध्ये, दुसरं जे काय स्टार्च, पिठाचं पचन व्हावं लागतं, वेगळे वेगळे रसायन टाकून त्याचं ग्लुकोज तयार करावं लागतं, नंतर ग्लुकोज रक्तात घेतलं जातं, ते रक्तातून सगळ्या शरीराला भेटतं. हे दुसरं. तिसरं, फायबर हे रक्तात जातच नाही. फायबर फक्त तुमच्या पचन आतड्यांमध्येच काम करतं, पण आतड्यामध्ये काय करतं? ते पचन व्यवस्थित होण्यासाठी मदत करतं. ठीक आहे, समजलं? काय काय होतंय फायबरमुळं? फायबर काय? फायबर आहे चौथा. हा कर्बोदकांचा असा भाग आहे जो शरीर पचवू शकत नाही, शरीरामध्ये त्याचं पचन होत नाही, परंतु हा पोट साफ ठेवण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. 3 काम आहेत याचे. पहिलं काम आहे पोट साफ ठेवणं, दुसरं पचन क्रिया सुधारणं, चांगलं पचन व्हायला मदत होते, आणि तिसरं काम आहे रक्तातली साखर नियंत्रणात ठेवतं. ते ग्लुकोजची पातळी व्यवस्थित राखण्याचं काम याच्याकडून होतं. कसं होतंय ते पुढे दिलेलं आहे, त्यावेळेला आपण पाहू जिथं येईल तिथं. पण हे 3 पॉइंट त्याचे कामाचे आहेत. त्या फायबरचं काम हे 3 काम आहेत त्याचे. इथं लिहिलंय, अजून 2 एक पॉइंट लिहा. इथं लिहिलं फायबरचे स्त्रोत, भाज्यांचे देठ, पिठातील चाळण, फळांची कातडी किंवा साल, हे 3 मुद्दे फक्त लिहायचे. त्याच्यातलं मध्ये काय लिहिलंय छोटं छोटं ते लिहायची गरज नाही. आणि पुन्हा लिहायचं फायबरचे फायदे किंवा कार्य. काय कार्य? पोट साफ ठेवतं, पचन क्रिया सुधारतं, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते, हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत करतं. सगळ्यात महत्वाचे 2 आहेत त्याचे, पोट साफ ठेवणं, पचन क्रिया नियंत्रणात आणणं, पचन क्रिया सुधारणं. लिहा हे पॉइंट. पोट साफ ठेवतं, पचन क्रिया सुधारतं, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतं. लिहा, एक फक्त पॉइंट लिहायचे बस. लिहा बरं, पटकन लिहा. तर घ्या पुढं. आपल्या आहारामध्ये हे फायबर युक्त आहार ठेवला तरी शरीराच्या पचनाला फार मदत होते. खूप छान वाटतं. तुम्ही हे खाऊन बघा. जास्त भाज्या खात जा, पालेभाज्या खात जा, बिना चाळता पीठ खायचं. ऍपलचं नाही, पण जे आपल्याकडचे फळ आहेत त्याचं कातडी खायला काय अडचण नाही, चांगले असतात ते धुवून घेतल्यानंतर. ठीक आहे, नेक्स्ट. आता काय? शर्करा. जो पहिला पॉइंट पाहिला होता आपण, 3 पॉइंट पाहिले. मला एकदा सांगा तुम्ही सगळ्यांनी काय काय लिहिलेलं आहे ते. मी सांगतो व्यवस्थित समजून तुम्हाला काय येतो. घ्या, सांगा कोणते 3 पॉइंट पाहिले, काय होतं त्याच्यामध्ये? कर्बोदकांचे अन्नस्रोत. हा, कर्बोदकामध्ये काय आहे? कर्बोदकामध्ये काय होते? एक काय होतं? शर्करा. 2 नंबरचं काय होतं?
पिष्ठ किंवा स्टार्च, पिष्ठ किंवा स्टार्च, हो. ठीक आहे. पिष्ठ स्टार्च सांगितलं ना आपण 2 नंबरला. 3 नंबरचा होता कोंडा किंवा चोथा किंवा फायबर. फायबर. फायबर, चोथा. चोथा किंवा कोंडा. कोंडा. यांचं काय काय शॉर्टकट माहिती ते आपण लिहून घेतली. ठीक आहे. आता आपल्याला जी माहिती बघायची, ह्या शर्करा म्हणजे ग्लुकोज, ग्लुकोज म्हणजे साखरही. ग्लुकोज, ग्लुकोज ही साखर आहे. ही जी ग्लुकोज आहे ही शर्करा आहे. ही शर्करा किती प्रकारच्या आहेत त्याचे प्रकार बघा. ह्या साखरेचे प्रकार, ह्याचाही शेवटी साखरच तयार होते. आलं का लक्षात? हे काही पचनासाठी लागत नाही, हे 2च लागतात फक्त. मग ह्या शर्करामध्ये आणखी वेगळे वेगळ्या कोणत्या शर्करा असतात पिष्ठामध्ये, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या असतात नंतर त्या बघायचं. चला, काय काय रासायनिक रचनेनुसार त्याचे 2 प्रकार आहेत. हे काही तुमच्या कामाचं नाही, डायरेक्टली फक्त ऐकून घ्या. याच्यामध्ये एकच रेणू असणारी जी साखर असते, ती एक रेणू असणारी साखर फार लवकर पचन होते आणि ती आपल्या जास्त कामाची डायरेक्ट थेट ती शरीरातून डायरेक्ट थेट शोषून घेतली जाते. आपण खाल्ली पोटात गेली की पोटातून ती शोषून डायरेक्ट रक्तात घेतात. ती साखर आपल्याला फार महत्वाची एक रेणू असणारी. आता ते रेणू हे भाग नंतर समजतील तुम्हाला. यातला महत्वाचा पॉइंट आपल्याला लिहायचा आहे. फ्रुक्टोज नावाची पहिली साखर आहे. फ्रुक्टोज लिहा. फ्रुक्टोज. फ्रुक्टोज कशात असते ती? फल शर्करा असे म्हणतात त्याला. फळामध्ये सापडते. जी फळं आपण खातो त्या फळं आपल्याला लवकर पचन होतात आणि त्याच्यातून एनर्जी आपल्याला पटकन मिळते. त्याच्यातली साखर पटकन शरीरात घेतली जाते. ती आहे फल शर्करा, फ्रुक्टोज. फल शर्करा. आणि शर्करा फार महत्वाच्या तुमच्या अभ्यासक्रमामध्ये 5वीच्या दिलेल्या शर्करा. फल शर्करा, फ्रुक्टोज. फ्रुक्टोज म्हणजे फ्रुट्स पासून मिळणारी फ्रुक्टोज. फ्रुक्टोज म्हणजे कशापासून मिळते ती? फळापासून. फळ शर्करा असं म्हणतात. फळातील साखर. ठीक आहे, फळातील साखर आहे. फ्रुक्टोज नावाची शर्करा आहे. शर्करा म्हणजे साखर, फळापासून भेटते. लिहिलं का? लिहिलं का? इथे बघा फ्रुक्टोज. फ्रुक्टोज ही शर्करा फल शर्करा म्हणून ओळखली जाते. ती फळामध्ये असते. कुठं असते ती? फळामध्ये असते. मधामध्ये असते ती. म्हणून मधाने एनर्जी मिळते आपल्याला खूप. फळातून पटकन एनर्जी मिळते. 2 नंबरची साखर आहे याच्यातली गॅलॅक्टोज. लिहा. गॅलॅक्टोज. गॅलॅक्टोज कशात आहे ती? दुग्धजन्य पदार्थामध्ये. गॅलॅक्टोज लिहा. गॅलॅक्टोज लिहा. फार महत्वाचा पॉइंट आहे. गॅलॅक्टोज कशामध्ये असते? कशामध्ये असते? दुग्ध पदार्थांमध्ये. फळ आणि इथं मध ऐकल्या थोडासा. इथं दुग्धजन्य पदार्थ. आता हे दुग्धजन्य पदार्थ काय प्रकार आहे? हे दुधात नसते. दुग्धजन्य पदार्थ दुधापासून जे तयार होतं त्याच्यामध्ये दुग्धजन्य पदार्थात. दुधात नाही. दुधात फक्त लॅक्टोज असते आणि ती फार जड असते पचायला. त्याला त्याच्यामुळे दूध काही जण घेत नाही. शुगर झालेल्याला दूध देत नाही, त्याच्यामुळे देत नाही. ती अवघड जड असते ती साखर. द्विरेणू ही साखर असते ती. गॅलॅक्टोज ही दुग्धजन्य पदार्थ. दुधापासून काय काय तयार होतं? दुधापासून आपण तयार करतो पुढं दही तयार करतो. दह्यापासून आपण ताक तयार करतो. ताकापासून आपण मठा तयार करतो. ताक आणि मठा. बरं, दुधापासून जे आपण तयार करतो त्याच्यामध्ये ही साखर आहे. डायरेक्ट दुधात नाही. दुधात म्हणलं तर दुग्धजन्य पदार्थातही ही साखर. असं लक्षात ठेवा. कशामध्ये? लिहून घ्या. दुग्धजन्य पदार्थ. नीट लिहून घ्या. साईडचं दिसत नाही म्हणून परत लिहितो मी. दुग्धजन्य पदार्थामध्ये ही साखर भेटते. गॅलॅक्टोज साखरेचं नाव आहे. कारण साखरच तर आहे ना खरी ऊर्जा देणारी. मग त्याचे प्रकार आपल्याला महत्वाचे ते दिलेले आहेत तुमच्या 5वीच्या पुस्तकात, म्हणून सांगतोय मी. एक्स्ट्रा नाही सांगणार काहीच. फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज
ही शर्करा प्रामुख्याने दुग्धजन्य पदार्थामध्ये आढळते. पनीर, ताक, दही, लस्सी याच्यामध्ये ही गॅलॅक्टोज नावाची शर्करा भेटते. आणि ही दोन्ही बी शर्करा कशा आहेत माहिती आहे का तुम्हाला? ह्या दोन्हीही शर्करा एक रेणवीय आहेत. त्याच्यामुळे फक्त एकच रेणू असतो, ती पटकन शरीरात घेतली जाते. हे शरीर लवकर शोषून घेतं. लय फायद्याचे आहे. शुगर झालेल्या माणसाला सुद्धा ही जमते. थोडक्यात त्याचं पटकन ग्लुकोज मध्ये रूपांतर होतं. म्हणजे ती ऑलरेडीच ग्लुकोज असते आणि ते आपल्याला भेटते. ती म्हणजे वापरता येते. थोडक्यात ग्लुकोज शरीराच्या सर्व पेशींना ऊर्जा पोहोचवतो. मोनोमत्तकी एक असते, लक्षात ठेवा. इथला शब्द ही मोनोसॅकेराइज. मोनोसॅकेराइड्स जे आहे शर्करा, मोनो म्हटल्यानंतर एक रेणू असणार. मोनोचा शब्द, मोनोच्या ठिकाणी एक येत असतं. हे बघा, एक रेणवीय शर्करा. त्या दोन आहेत, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज. ठीक आहे. चला, त्वरित ऊर्जा याच्यापासून आपल्या शरीराला मिळते. इथं लिहिलंय मोनोसॅकेराइड्स या सर्वात साध्या शर्करा असून त्या शरीरासाठी त्वरित ऊर्जा देतात. लगेच ऊर्जा मिळते त्याच्यापासून. त्याच्या पुढे लिहा, ह्याच्या पुढे ही, या दोघांच्या पुढे त्वरित ऊर्जा लिहा. साध्या शर्करा आणि त्वरित ऊर्जा, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज. साध्या शर्करा आणि त्वरित ऊर्जा, याच्या पुढे लिहायचंय तुम्हाला. साध्या शर्करा आणि त्वरित ऊर्जा. साध्या शर्करा आणि दुसरं काय? त्वरित ऊर्जा. त्याच्यापासून त्वरित ऊर्जा, लगेच त्वरित ऊर्जा मिळते याच्यापासून. म्हणून चांगलं ताक पीत जा, दही खात जा. असं झालं का? त्या दोन शर्करा तशा आहेत. पुढं काय? कुठून मिळते? दुग्धजन्य पदार्थापासून, मधातून आणि फळामधून ती भेटत असते. कोणतंही फळ खाल्लं तरी चालते. हा, 2 नंबरचा जो आहे त्याच्यात 2 रेणू असणाऱ्या साखर आहेत. ह्या मात्र साखर ज्या आहेत या शर्करा त्या शरीरात अगोदर पोटामध्ये पचवाव्या लागतात. अगोदर त्याचं पचन करावं लागतं. आवाज येऊ देऊ नको तुझ्या जवळ. माईक बंद करावा लागला. प्राची तुझा माईक ऑन करतोय. हॅलो सर. हा, आलं लक्षात. चला, या द्विरेणूय जे शर्करा आहेत त्या मात्र 2-2 पासून एकत्र होऊन तयार झालेल्या असतात. 2 साखरेच्या वेगळ्या वेगळ्या रेणू. त्याच्यामुळे काय होतंय, याचं पचन व्हायला थोडासा वेळ लागतोय. थोडासा आवाज नाही आला पाहिजे माईकचा. श्रद्धा, तुझा माईक ऑन केलाय, ऐका. म्हणून ही जी साखर आहे द्विरेणू असणारी, जेव्हा या साखरेचे 2 रेणू एकत्र येतात तेव्हा ही शर्करा बनते. पचन क्रिया ती तोडून सोपी करावी लागते. ते 2 रेणू वेगळे वेगळे केल्याशिवाय लवकर रक्तामध्ये घेता येत नाही. त्यातली दुसरी आहे सुक्रोज. लिहा, सुक्रोज. आपल्या घरातली पांढरी साखर गुळापासून आपल्या याच्यापासून बनलेली, ऊसापासून गुळ आणि काकवी, हे सुक्रोजचे प्रकार आहेत. ही ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळून बनते. बघा, सुक्रोज आहे. ग्लुकोज अधिक फ्रुक्टोज मिळून सुक्रोज तयार होते. सुक्रोज म्हणजे पांढरी साखर, गुळ आणि काकवी. पांढरी साखर, गुळ. फ्रुक्टोज कोणती होती? लक्षात राहिली का तुमच्या? काय काय लिहा? सुक्रोज लिहा अगोदर. इथंच लिहू आपण. हा, काय जायचं गरज नाही तिकडे, मी इथंच लिहितो. हा, लिहा सुक्रोज. इथं लिहितो सुक्रोज. कशापासून भेटते? गुळ, काकवी आणि पांढरी घरातली साखर आहे आपल्या त्याच्यापासून. कोणत्या 2 पासून बनते? ग्लुकोज अधिक फ्रुक्टोज. फ्रुक्टोज म्हणजे फळापासून किंवा कुठून तरी वनस्पतीतून आलेली आहे की नाही, मग ते त्याच्यापासून येते आणि मिक्स करून सुक्रोज तयार होते. 3 नंबरची साखर आहे सुक्रोज. पण ही द्विरेणूय आहे, 2 रेणू असणारी साखर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरची पुढची आहे लॅक्टोज. हिचा नंबर किती येईल माहितीये का? पहिल्या 2 पाहिल्या, ही 3 नंबरची आहे, ही 4 नंबरची आहे आणि ही आहे लॅक्टोज. लॅक्टोज म्हणजे
ही दुग्ध शर्करा आहे, ही डायरेक्ट दुधामध्ये असणारी, फक्त दूध जे आहे ना, दुधामध्ये ती असते. लॅक्टोज. लिहा. लॅक्टोज. आणि ही लॅक्टोज कशी बनते? ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज दोघांपासून बनते. ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज या दोघांपासून बनते. पुन्हा ह्याची फोडून आपल्याला हे वेगळं करावं लागतं. गॅलॅक्टोज वेगळं करावं लागतं. हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या करून नंतर पुन्हा शरीरात शोषल्या जातात. एकदम होत नाही. लक्षात आलं का? लॅक्टोजचं गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज करायचं, मग ते शरीरात घेतलं जातं. असं आहे ते. 2 साखरेपासून एक तयार झाले. तिसरा आणि 5वा प्रकार आहे इथं, सगळ्या एकूण साखरेच्या प्रकारातला 5वा प्रकार आहे माल्टोज. ही माल्टोज कशापासून येते? माल्टोज असते अंकुरलेलं जव किंवा म्हणजे हे जे धान्य जे आपण ज्याला अंकुर आणतो ना, मोड आलेली धान्य ही माल्टोज नावाची साखर त्याच्यात सापडते. मोड आलेल्या धान्यात कशापासून बनते ती? ग्लुकोजचेच 2 ग्लुकोज एकत्र होऊन तयार होते, ती असते माल्टोज. गरज नाही, खालचं काय गरज नाही तुम्हाला लिहिण्याची, उगाच समजण्यासाठी दिलंय. फक्त हे महत्वाचं आहे. माल्टोज धान्याला मोड आल्यावर त्याच्यात असणारी साखर आहे ती माल्टोज, मोड आलेलं धान्य. ठीक आहे. पण इथले दोन्ही ग्लुकोजच असतात. सर, आवाज येतोय? हा, येतोय ना. मग आवाज येण्यासाठी तर चालू केलाय माईक तुझा. चल घे, लिहून घेतलं का? हो. सुक्रोज, लॅक्टोज, माल्टोज डायरेक्ट शरीरात येत नाही. त्या 2-2 रेणू असणाऱ्या, पचन करताना त्यांना फोडून तुकडे करावे लागतात, त्याचे होतात पोटामध्ये, नंतर ती शरीरात शोषले जातात. एवढंच महत्वाचं आहे. तोडून सोपी केल्यावर, इथं लिहिलंय वर तुम्हाला, शर्करा बनते. पचन क्रिया ती तोडून सोपी बनवते, मग पुन्हा रक्तात शोषते. झालं, साखर संपली. साखरेचा भाग संपला. लिहा पुढं काय आहे. उपलब्धतेनुसार प्रकार. सांगा काय उपलब्धतेनुसार प्रकार आहे? त्याच साखरेचे 2 प्रकार आहेत मुख्य. जसं मग आपण 2 रेणूवाल्या वेगळ्या आणि 1 रेणूवाल्या वेगळ्या बघितल्या होत्या, सगळ्या मिळून 5 झाल्या. तसं ती साखर त्याच्यात नैसर्गिक साखर वेगळी आणि कुठून आली तर वरून टाकलेली साखर वेगळी. हे बघा, ही पुन्हा आपण ज्या पदार्थामधून खात होती त्याला आपण असं म्हटलंय ऍडेड साखर, म्हणजे वरून घातलेली साखर या पदार्थात असते. आणि ह्या दुधामध्ये त्याच्यामध्ये ऑलरेडी साखर असते. ही फळामध्ये गोड लागतो फळ, त्याचा अर्थ त्याच्यात ऑलरेडी साखर असते. 2 प्रकार आहेत, नैसर्गिक शर्करा आणि ऍडेड शर्करा, ऍडेड शुगर. नॅचरल शुगर, ऍडेड शुगर. नॅचरल शुगरचा फायदा असा आहे की ऊर्जा मिळते, ही तर खरंच आहे. पचन क्रिया सुधारते, फायबर, विटामिन इत्यादी खनिजे मिळतात, शरीर निरोगी राहतं. आणि ह्याच दोष असे, वरतून घेतलेली साखर चांगली नसते. चहातली साखर चांगली नाही. वजन वाढण्याचा धोका आहे, मधुमेह, हृदयरोगाचा धोका आहे, दात खराब होतात, ऊर्जा जास्त पण पोषण कमी असतंय आणि शरीराच्या अवयवांवर ताण होतय. कशामुळं? त्या साखरेमुळे. चहातली साखर, कोल्ड्रिंक्स मध्ये घेतलेली साखर, तो पितो ना आपण ड्रिंक्स, ठीक आहे नाही, थम्सअप प्यायचो, स्प्राईट प्यायचो, दुसरे आता आलेच ना वेगळे वेगळे, त्याच्यावर बॅन आला. ते बिस्किटांमध्ये असलेली साखर, मिठाईमध्ये असलेली साखर, ही वरून ऍडेड साखर आहे. ही शुगर फार डेंजर आहे, ही हानी करते, शरीराचं नुकसान होतं, याच्यामुळे वजन वाढतं, दात खराब होतात, हृदयरोग होतो. म्हणून ती साखर टाळायची. खायची कोणती साखर? ते फळं गोड खायचे, ती शरीराला आपल्या फायद्याची असतात.
त्याच्यातून आपल्याला ऊर्जा व्यवस्थित चांगली मिळते. ही विटॅमिन्स साखर आहे. दुधातली लॅक्टोज नावाची सगळे नॅचरल शुगर ज्या आहेत त्या खाल्लेल्या चांगल्या. ह्या साखर खायच्या नाहीत, शक्यतो टाळा. फळामध्ये विटॅमिन्स भेटतात ना? भेटतात कशामध्ये? नॅचरल मध्ये फळांमध्ये हो असतात ना. म्हणून तर ते पुन्हा नंतर पाहू ना आपण ते पुढे विटॅमिन्सच्या वेळेला. सर तिथं लिहिलंय. हा लिहिलंय ना, पण आपल्याला एवढंच पाहायचं इथं की ही नैसर्गिक साखर आहे, ती फळात आणि दुधात मिळते. आणि ही वरून घातलेली जी साखरेचे पदार्थ असतात ते आपण खायचे नाही, हा मुख्य हेतू इथं. नैसर्गिक शर्करा निवडा, आरोग्य चांगले ठेवा आणि जास्त साखर टाळा, निरोगी जीवन जगा. जास्त साखर खायची नाही, आपल्या पांढरी साखर असते ती. ही नैसर्गिक आणि कृत्रिम साखर याच्यातला हा फरक आहे. चला नेक्स्ट घ्या पुढचा पॉइंट. आता ही ग्लुकोज. हे काय लिहिण्याची जास्त गरज नाही, अगोदर समजून घ्या. सगळ्या प्रकारच्या साखर ज्या आहेत ग्लुकोज त्या तोडून त्यातून ही साधी साखर तयार केली जाते आणि त्याचं पचन. ग्लुकोजला पचनाची गरजच नसते, ग्लुकोज तयार होते सगळ्यापासून आणि नंतर तिचं थेट रक्तात तातडीनं शोषण होतं. ही ग्लुकोज. आता ती ग्लुकोज कुठून? ग्लुकोज अन्नातून लहान आतड्यात येते आणि लहान आतड्यातून डायरेक्ट त्याला शोषून घेतलं जातं. पुढे ते ग्लुकोज थेट रक्तात शोषलं जातं आणि रक्ताद्वारे शरीरापर्यंत पोहोचवलं जातं. हे इथं रक्तातून दाखवलंय. ते परत पेशीमध्ये येतं. अशी पेशी असते, पेशीची रचना ते नंतर आहे तुम्हाला पुढच्या वर्गांमध्ये पाहण्यासाठी. आणि त्या पेशींमध्ये येऊन त्याचं तिथं ग्लुकोजचं काय होतं पुन्हा ग्लायको, हे सगळी माहिती, ही सगळी पुढची प्रक्रिया ही आपल्याला कामाची नाही आता. शेवटी त्याचं एटीपी मध्ये रूपांतर होत असतं. ऊर्जा एटीपीच्या रूपात ती ऊर्जा मिळत असते. जाऊ द्या, त्याची काही गरज नाही, पुढे बघू आपण. लॅक्टोज इंटॉलरन्स आणि त्याच्यापासून मधुमेह होतो. बघा आता काय हे काय प्रकार आहे. मधुमेह हा जर होतो, आपण साखर खाल्ल्यावर मधुमेह होता असं म्हणतो ना आपण, डायबिटीज होतो त्याला. ते कारण काय त्याचं तिथं सांगितलंय. हो. ऍडेड साखर खाल्लेली पूर्णपणे टाळायला सांगितलेली असते. आपली वरून साखर खायची नाही मधुमेह आजार झाल्यानंतर. रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रित न राहिल्यानं मधुमेह हा आजार होतो. ग्लुकोज व्यवस्थित म्हणजे नियंत्रित नाही राहिले, जास्त झालं ग्लुकोज तर. काही लोकांच्या शरीरात लॅक्टोज ही दुधातील शर्करा पचवणारे एन्झाईम्स नसतात. ही जी शर्करा आहे दुधापासून, जी दूध आहे ना, दुधात द्विरेणू आहे, त्याच्यात 2 प्रकारची साखर मिसळून तयार झालेलं ग्लुकोज आहे आणि ते काही जणांच्या शरीरामध्ये पचवणारे घटक नसतात. म्हणून दूध प्यायल्यावर त्याचं पोट बिघडणं, गॅस होणं, जुलाब होणं असं त्याला होतं. म्हणून डॉक्टर सांगतात की बाबा पोट दुखतंय, असं काही प्रॉब्लेम येत असेल तर तू दूध पिऊ नको, कारण त्या दुधातली साखर सहज पचन होत नाही किंवा त्याच्या शरीरात ते एन्झाईम्स ते जे आहेत ना विकर ती नसतात आणि त्याच्यामुळे ती पचत नाही लवकर आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. म्हणून दूध पिण्याऐवजी त्यांनी काय करायचंय, दही, ताक असं बाकीचं काही घ्यायचं. साखर, कोल्ड्रिंक्स हे त्याच्यामध्ये हे मधुमेहामध्ये साखरेचं प्रमाण जास्त वाढतं आणि त्याच्यामुळं ते मधुमेहामध्ये ही वरची साखर घ्यायची नाही. असे 2 प्रकार आहेत. म्हणजे हे पण त्यांना दूध दिलं जात नाही, त्यांना पण देत नाही ते दूध. आणि मधुमेहामध्ये वरून साखर खायची नाही, ती टाळायची. हे 2 पॉइंट आहेत इथं, लक्षात ठेवा. काय लिहिण्याची जास्त गरज नाही. हा आता काय, आता महत्वाचा भाग असा आहे की नेमकी ती साखर जी आहेत, ग्लुकोज तर डायरेक्ट घेतलं जाते, पण वेगळ्या वेगळ्या पदार्थामध्ये असणारे वेगळ्या वेगळ्या ज्या शर्करा आहेत त्या पचन करण्यासाठी नेमकं कुठून सुरुवात होते, ते पचन करण्यासाठी त्याच्यामध्ये कोणते कोणते काय म्हणतो आपण त्याला, काय टाकत असतो त्याच्यामध्ये, एन्झाईम्स म्हणलं होतं काल, पण त्याचं नाव काय माहित आहे का? 1 मिनिट, इथं आहे, विकर म्हणायचं त्याला, विकर लक्षात ठेवा. एन्झाईम्स म्हणजे विकर. त्याच्यामध्ये ते अन्न खाल्ल्यानंतर सुरुवातीला काय मिसळते अन्नामध्ये सांगा, लाळ असते ना, लाळ. त्या लाळेमध्ये एक घटक असतो जे की तुमचं
लाळेमध्ये तुमच्या लाळेमध्ये एक एन्झाईम असतं, विकर असतं. ते कोणतं विकर आहे? अमायलेज नावाचं विकर आहे. ती सुरुवातीला तुम्ही खाल्लेल्या अन्नात मिसळतं आणि त्या जटिल साखरेचं रूपांतर साध्या, आलं का लक्षात, साध्या हो. साखरेमध्ये तयार करण्यासाठी ते उपयोगी पडतं. हे काही स्टार्च म्हणजे जटिल साखर, पीठ जे होतं त्या पिठाचं रूपांतर लाळेतला अमायलेज मिसळला की माल्टोज नावाच्या साध्या साखरेमध्ये रूपांतर होतं. ह्या लाळेतून एक घटक स्टार्च पचवण्यासाठी किंवा कर्बोदक पचवण्यासाठी उपयोगी पडतो, त्याचं नाव आहे अमायलेज. पहिल्यांदा सुरुवातीला तोंडामध्येच ती साखर पचवायला सुरू होते. लाळेतील विकर अमायलेज. दोन शब्द. सर असं लिहायचंय ना, लाळेतील एन्झाईम. लाळेतील विकर, विकर किंवा एन्झाईम्स लिहा, पण विकर येईल ते तिथं, विकर म्हणून लिहा. लाळेतील विकर, एन्झाईम्स म्हणजे विकर असतात. आणि पुढं अमायलेज लिहायचे का? अमायलेज कुठं असतं ते विचारणार तुम्हाला, अमायलेज कुठं असतं, मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे ते लाळेत असतं. अमायलेज, अमायलेज लाळेत असतं ते. जटिल कर्बोदकांचं रूपांतर साध्या साखरेत करतं. लिहा, जटिल कर्बोदकांचं रूपांतर साध्या साखरेत म्हणजे माल्टोज मध्ये करतात. करा, तीनच पॉइंट. लाळेमध्ये विकर आहे अमायलेज, अमायलेज मुळे स्टार्च किंवा जटिल कर्बोदकाचं रूपांतर माल्टोज म्हणजे साध्या साखरेत होतं. लिहायला का तुम्ही? एवढं जर लिहिलं तरी जमतं नुसतं. लाळेतील विकर, अमायलेज, स्टार्च, जटिल कर्बोदकाचं रूपांतर. तर रूपांतर फक्त शब्द लिहा, बाकी बरोबर होत आहे. रूपांतर लिहाच फार महत्वाचा आहे. प्रश्न फार कुठूनही आला तरी आपल्याला सहज सांगता यावा. स्टार्च म्हणजे पिष्ठ, जटिल कर्बोदक त्याचं रूपांतर माल्टोज या साध्या साखरेत करतात. यातला महत्वाचा भाग आहे अमायलेज, कारण लाळेतलं अमायलेज कर्बोदक पचवण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला त्याच्यामध्ये मिसळलं जातं. तोंडातच पहिल्यांदा ती प्रक्रिया होते. 1 नंबर इथं दिलाय आणि आपण 1 नंबरची माहिती पाहतो. लिहिलं का? हो सर, डन. दुसरं लिहा. दुसऱ्यांदा कुठं काय टाकलं जातं त्याच्यामध्ये? काल हा आकार पाहिला का तुम्ही? काल हो पाहिलं होतं ना आपण काल. त्याला काय होतं? त्याला काय म्हणतात? स्वादुपिंड म्हणतात. स्वादुपिंड किंवा पॅनक्रिया, पॅनक्रियाज म्हणलं होतं काल याला. स्वादुपिंड म्हणलं होतं. हे असा आकार आलता तुमच्या याच्यामध्ये हो का? इथं इथं होतं ते, इथं खाली. ते पॅनक्रियामध्ये काय होतंय? स्वादुपिंडातून कोणता रस तुमच्या याच्यामध्ये टाकला जातो त्या अन्नामध्ये? स्वादुरस म्हणायचं त्याला. लिहा, पॅनक्रियाटिक अमायलेज. स्वादुरस, पॅनक्रियाटिक अमायलेज किंवा स्वादुरस. स्वादुपिंडातून, स्वादुपिंडातील विकर, एन्झाईम्स म्हणजे विकर, आणि कोणतं ते आहे पॅनक्रियाटिक अमायलेज किंवा त्यालाच तुम्ही नाव देऊ शकता स्वादुरस. पॅनक्रियाटिक अमायलेज, स्वादुरस. कुठं मिळतो तो? ते टाकतं डायरेक्ट लहान आतड्यामध्ये टाकतं. लहान आतड्याच्या सुरुवातीला त्या अन्नामध्ये मिसळतं. जेव्हा अन्न लहान आतड्यात जातं तेव्हा स्वादुपिंड हे एन्झाईम स्त्रवतं. पॅनक्रियाटिक अमायलेज म्हणजे स्वादुरस आहे ना. स्वादुपिंडातून स्वादुरस पॅनक्रिया म्हणतात. पॅनक्रियाटिक अमायलेज म्हणतात. 2-3 याचं काय काम आहे? स्टार्चचं विघटन म्हणजे त्या पिठाचं विघटन. असं जास्त त्याच्यामध्ये कडे असतात, हे वेगवेगळे रेणू असतात मध्ये. त्याला विघटन करून म्हणजे लहान तोडून त्याचं रूपांतर तयार करतं डेक्स्ट्रीन नाव आहे त्याचं.
आणि माल्टोज करतं. ते लहान लहान कणात रूपांतर होतं आणि मग आपल्याला ते रक्तामध्ये शोषता येतं, शोषून घेता येतं. ते आतड्यातून बरोबर रक्तामध्ये जातात. स्वादुपिंडातील विकर स्वादुरस किंवा पॅनक्रियाटिक अमायलेज. झालं सर लिहून. हा, ते कुठं टाकलं जातं? लहान आतड्यामध्ये सुरुवातीला. हो. आता लहान आतड्याच्या भिंतीवर बी काही एन्झाईम असते. 3 प्रकारचे एन्झाईम्स आहेत आपल्याला विकर आहेत की जे त्या पिठाचं रूपांतर, स्टार्चचं रूपांतर, पिष्ठाचं रूपांतर साध्या साखरेत तयार करण्यासाठी टाकले जातात. आता इथं लहान आतड्यात तर त्या आतड्याच्या भिंतीला चौकून असतं. इथं ही काय भिंत आहे आतमधून दाखवलं, त्या भिंतीला चौकून हे असतात एन्झाईम्स किंवा विकर. कोणती ती? तिथं आहे माल्टेज. सर दिसत नाही. मी लिहून देतो ना. नाही दिसत आपल्याकडे? फार जादू दिसणार गेलंच, म्हणून तर चालू ठेवलंय तुम्हाला बोलायला, म्हणजे माझ्या लक्षात येतंय तुम्हाला काय दिसतंय काय नाही दिसत. हे बघा आता तर दिसेल का नाही? हो. पाहिलं का आता चांगलं? हा. कसं दिसत नाही बघू आपण. हे तिथं 4 जण आहेत, पण कुठं? लहान आतड्याच्या भिंतीमधून मध्ये येतंय ते. सगळ्या लहान आतड्या जे आहे त्याच्यामध्ये भिंतीमध्ये. पहिलं कोणतं आहे? वाचा. दिसतंय का बघू आपण तुम्हाला? माल्टेज. माल्टेज पहिलं विकर आहे. माल्टेज एन्झाईम म्हणजे विकर, पहिलं विकर आहे. लहान आतड्यामध्ये भिंतीमधून, लहान आतड्याच्या भिंतीमधून येतं हे. पहिलं माल्टेज. माल्टेज काय करतं? माल्टोज नावाच्या साखरेचं रूपांतर ग्लुकोज मध्ये करतं. तुम्हाला हे विचारणार नाहीत, पण हे विचारतील. हे एन्झाईम माल्टेज नावाचं एन्झाईम कुठं आहे म्हणून मिसळत आहे. माल्टेज, सुक्रेज, लॅक्टेज आणि डेक्स्ट्रीनेज असं नाव. ते नीट लिहून घ्यायचं, चूक झालेलं आहे ते. हा, सुक्रेज, लॅक्टेज. लॅक्टेज म्हणजे ही दुधातली जी शर्करा आहे लॅक्टोज नावाची, त्या लॅक्टोज नावाच्या साखरेचं रूपांतर ग्लुकोज मध्ये लॅक्टेज. सुक्रेज, सुक्रोज नावाच्या पांढऱ्या साखरेचं रूपांतर ग्लुकोज मध्ये करतं. आणि हे आहे काय? हे लिहून देऊ का तुम्हाला वर व्यवस्थित? हा शब्द इथं लिहून देतो. डेक्स्ट्री असं लिहायचं. डेक्स्ट्रीनेज. बस. हे 3 जण 4 जण जे आहेत ते कुठे असतात? हे 4 आहेत. हे डायरेक्ट लहान आतड्यामध्येच ऑलरेडी असतात. ते त्या साखरेच आपण का बघायला एवढं डीप मध्ये याला? तर कर्बोदकावर कोणताही कर्बोदक आणि अन्नपचन ही संस्था, या 2 याच्यावर डीप मध्ये प्रश्न विचारला जाणार. सर हे 4 पण लिहायचेत ना विकर? हा, 4 नावं लिहायचे. त्याच्यात पुढे लिहायचं माल्टोजचं रूपांतर साध्या साखरात ते ग्लुकोज मध्ये, माल्टोजचं रूपांतर ग्लुकोज, सुक्रोजचं रूपांतर ग्लुकोज, दुग्ध शर्कराचं लॅक्टोजचं, हे लॅक्टोज आहे, हे लॅक्टोजचं रूपांतर ग्लुकोज मध्ये, आणि साखरेच्या साखळ्या तोडून त्यांचं रूपांतर लहान साखरेच्या साखळ्या तोडून ग्लुकोज मध्ये. काय गरज नाही, लिहा जसं तुम्हाला कळतं. हे तर लिहा 4. हे 4 कुठं येतात? म्हणजे अन्नामध्ये, आपल्या कर्बोदकामध्ये कुठं मिसळतात? पिष्ठामध्ये, स्टार्च मध्ये कुठं मिसळतात? तर ते मिसळतात लहान आतड्यामध्ये. इथं लिहायचं याच्या मागे लहान आतड्यातले विकर, लहान आतड्याच्या भिंतीतून मिसळणारे विकर, लहान आतड्याच्या भिंतीतून मिसळणारे भिंतीलाच असतात ते, विकर स्त्रवतात, भिंतीतून स्त्रवणारे विकर. स्त्रवणारे म्हणजे तिथं ते तयार, म्हणजे त्याच्यात टाकतात स्त्रवणारे विकर. किती येतं? 4 आहेत. असे पाठ करा. माल्टेज, सुक्रेज, लॅक्टेज, डेक्स्ट्रीनेज. असं डेक्स्ट्रीनेज शब्द नीट वाचायला किंवा अवघड येतो, येतो लक्षात तुम्हाला. माल्टेज, सुक्रेज, लॅक्टेज, डेक्स्ट्रीनेज हे काय आहेत? विकर आहेत. त्या माल्टोज, सुक्रोज,
लॅक्टोज आणि ह्या ज्या आहेत ती शर्करा आहेत आणि त्याचं रूपांतर सगळ्याच कशामध्ये होतंय? त्या सगळ्याच्या जागेवर एकच ग्लुकोज लिहिलं तरी जमतंय. ग्लुकोज नावाची जी साखर आहे ती सरळ आपल्याला रक्तामध्ये ओढून घेता येते त्या आतड्यांना. त्याच्यासाठी चाललेला प्रयत्न आहे हे. आणि त्या पिठाचं पण काय होत आहे? शेवटी ग्लुकोज तयार होत आहे पिठाचं, स्टार्चचं किंवा पीठ स्टार्च त्याचं नाव आहे आणि त्याचं पिष्ठमय पदार्थ नाव आहे. ते जे आहे त्या सगळ्याचं मिळून काय होतंय? ती जटिल साखर आहे त्याचं रूपांतर साध्या साखरेत ग्लुकोज मध्ये होते. बस एवढंच लक्षात ठेवायचं. फार झालंय, याच्या पुढे जायची गरज नाही. ठीक आहे, डन. हे आपले जशास तसं हे आपलं जशास तसं. ठीक आहे. आता टाकू पुसून आपण लिहिलेलं त्याच्यावरच. ठीक आहे, चला नेक्स्ट. पुढचा काय पॉइंट आहे? कर्बोदकाचं आपण साखरेत रूपांतर होण्याची प्रक्रिया पाहिली. पहिल्यांदा त्याच्यामध्ये तोंडामध्ये अमायलेज सोडलं जातं. दुसऱ्यांदा त्याच्यामध्ये इथं पॅनक्रियाज मधून म्हणजे आपल्या स्वादुपिंडातून स्वादुरस सोडला जातो. तिसऱ्या वेळेस त्या आतल्या आतड्यामध्ये, छोट्या आतड्यामध्ये त्यांच्या भिंतीमधूनच त्याच्यामध्ये लॅक्टेज काय काय सोडले जातात? माल्टेज, सुक्रेज, लॅक्टेज आणि डेक्स्ट्रिनेज ह्या 4 प्रकारचे एन्झाइम्स तिथं सोडले जातात. ते 4 तिथला हे अमायलेज, पॅनक्रियाटिक अमायलेज 5 आणि हे पहिलं अमायलेज 6, असे 6 घटक त्याच्यामध्ये त्या अन्नात मिसळून नंतर ग्लुकोज नावाची साधी शर्करा तयार होते. इथं दिलंय बघा, तीच दिलंय हे बघा. कर्बोदक, त्याच्यात स्टार्च असतंय, लाळेतला अमायलेज त्याच्यात येतं, त्याच्यानंतर पॅनक्रियाटिक अमायलेज त्याच्यात येतं, त्याच्यानंतर ब्रश बॉर्डर एन्झाइम्स म्हणजे त्या ह्याच्यातून आतड्यातून त्याच्यामध्ये वेगळे वेगळे माल्टेज, सुक्रेज, लॅक्टेज, डेक्स्ट्रिनेज सोडलं जातं. साखरेचं पूर्ण विघटन होतं, साध्या साखरेचं शोषण होत, ही साधी साखर तयार होते आणि रक्तामध्ये ती लहान आतड्यातून शोषली जाते. इथं असा क्रम दिलाय, संपला. हो. पुढं काय? लाळेतील विकर. तेच आता लिहायची काही गरज नाही, समजून घ्या. आपल्या लाळेमधलं विकर कोणतं आहे? लाळेतलं विकर हा स्टार्च जे आहे, जटिल कर्बोदक जे आहे स्टार्च, त्याच्यामध्ये हे असं असतं जास्त साखळ्या असलेलं, त्याला तोडून असं लहान बनवतं, माल्टोज मध्ये रूपांतर करतं. अमायलेज हे मुखातून किंवा तोंडातून कार्य करायला सुरुवात करते, लाळेत असते आणि स्टार्चचे म्हणजे जटिल कर्बोदकांचं साध्या साखरेत रूपांतर करतं. एक प्रकार झाला. दुसरा हे स्वादुपिंड, काल पाहिलंय तुम्ही, त्याला पॅनक्रिया म्हणतात. हो सर. ठीक आहे. पॅनक्रियाटिक अमायलेज, त्याच्यातून स्वादुरस सोडला जातो. स्वादुपिंडामधून स्वादुरस हे विकर ते लहान आतड्याच्या सुरुवातीला असतं. लहान लहान कणांमध्ये त्या स्टार्चला तोडण्याचं काम करतं आणि ते एक एक असे रेणू तयार होतात त्याचे. आणि डेक्स्ट्रिन आणि माल्टोज याच्यामध्ये रूपांतर होतं त्याचं. हा, स्वादुपिंडातून स्वादुरस. आणि तिसरं लहान आतड्याच्या भिंतीवरील विकर. कोणते कोणते? हे बघा इथं दिलेत. माल्टेज, सुक्रेज, लॅक्टेज, डेक्स्ट्रिनेज. ही आतड्याच्या अस्तरातून म्हणजे भिंतीतून, लहान आतड्याच्या अस्तरातून स्त्रवणारी प्रमुख विकर पुढील प्रमाणे आहेत. विकर आहेत, लक्षात ठेवा. एन्झाइम्स म्हणजे विकर. आणि वरील विकरांच्या मदतीनं विविध शर्करा पूर्णपणे तुटून ग्लुकोज मध्ये रूपांतरित होतात. हे ग्लुकोज शरीरातील पेशीसाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत म्हणून वापरलं जातं. सोपी गोष्ट आहे. असं लय मोठ्या साखळी असणार, तोडून ती साधी साखर तयार करायची आणि ते रक्तामध्ये घ्यायचं, रक्तातून पेशीकडे पाठवायचं. हे काम चालतं पचन प्रक्रियेत. इथला काय पॉइंट लक्षात ठेवायचा सांगतो तुम्हाला. राजवीर काव्या, हे बघा, हे लिहा. किती प्रमाण कर्बोदकांचं असलं पाहिजे? 45 ते 65% ऊर्जा आपल्याला शरीरामध्ये मिळते याच्यापासून.
एक निरोगी व्यक्तीच्या दैनंदिन आहारात एकूण कॅलरींपैकी साधारण 45 ते 65% कॅलरी या कर्बोदकापासून आल्या पाहिजेत असं म्हणताय. आणि ही थोडीशी माहिती. काय टाळायचं, काय खायचं नाही? पांढरी साखर खायची नाही, मैदा जास्त खायचा नाही, वजन वाढतं आणि पोषण कमी होतं त्याच्यामुळं. मग तुम्ही काय केलं पाहिजे? कोंडा असलेलं धान्य खावं, ज्वारी, बाजरी, कडधान्य खायचे, वजन नियंत्रणात राहतं, चांगलं राहतं. ही माहिती आहे याच्यामध्ये. काय आजार होतात यानं? कर्बोदकाच्या कमी किंवा जास्त होण्यानं काय आजार होतात माणसाला? काय होत असते? होय रे. राजश्री कुठे? येस सर. आवाज येतोय बाळा? हो सर. जास्त जर कर्बोदक भरपूर खाल्ली आणि व्यायाम नाही केला तर काय होतंय तुम्हाला? मधुमेह आजार होतंय, लठ्ठपणा येतंय, शरीर मोठं होतंय, ढबरं होतंय, हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब होतंय. हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आजार आहेत. त्याचं नाव आहे मेटाबॉलिक सिंड्रोम. म्हणजे वेगळे वेगळे आजार त्याच्यामध्ये होतात. फॅटी लिव्हर तयार होतंय. लिव्हर म्हणजे त्याच्यामध्ये ते साठवलं जातं एक्स्ट्रा फॅट होऊन, मग ते फॅटी लिव्हर तयार होतंय. त्याच्यामुळे नंतर मधुमेह होतंय. आणि दातांची सड होते, दात किडतात त्याच्यामुळं, जास्त शुगर असं आहे. आणि कर्बोदकांच्या अभावामुळे होणारे रोग जर लईच कमी खाल्लं तर काय होतंय तुम्हाला? किटोसिस किंवा किटो ऍसिडोसिस. पण किटोसिस लक्षात राहिलं तरी भागतंय. किटोसिस म्हणजे ते किटोनचं रक्तामध्ये जास्त प्रमाण होतंय. जास्त काय अभ्यास नाही गरज करायचं त्याच्यावर, एवढंच माहिती पाहिजे फक्त. थकवा येतंय, अशक्तपणा येतंय, रक्तातील साखर कमी होते, मलबद्धता, बद्धकोष्ठता येते तुम्हाला, कुपोषण आणि मॅरॅस्मस नावाचा आजार. म्हणजे हे असलं हडकुळ पोरग तयार होतं, एकदम हडकुळ, तोंड मोठं, सगळं मोठं, शरीर एकदम बारीक तयार होतं त्याचं. असं पोरग तयार झालं की त्याला म्हणायचं कुपोषण किंवा मॅरॅस्मस झालाय. असे हे आजार आहेत. लिहिताय का शॉर्टकट मध्ये? लिहा की. मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मेटाबॉलिक सिंड्रोम, फॅटी लिव्हर आणि दाताची सड. हे जास्त कर्बोदकामुळं आणि कमी कर्बोदकामुळं किटोसिस, रक्तातील कमी साखर, तीव्र थकवा, अशक्तपणा, मलबद्धता, बद्धकोष्ठता आणि कुपोषण, मॅरॅस्मस म्हणतात त्याला. कुपोषण म्हणायचं थोडक्यात, कुपोषण. लिहिताव का? आजार आहेत हे, आजार शॉर्टकट लिहायचे. कमी झाल्यानं कोणते आणि जास्त झाल्यानं कोणते. म्हणून आपल्याला कमी बी नाही घ्यायचं आणि जास्त बी नाही, संतुलित आहार घेऊन निरोगी राहावं लागतं. ठीक आहे? दोन्ही पण लिहू का? इथं लिहायचं अतिरिक्त मुळे होणारे हे आजार आहेत. जास्त झाल्यावर, जास्त कर्बोदकामुळं आणि ते अभावामुळे म्हणजे कमी पडल्यावर कर्बोदक. शॉर्टकट लिहायचे. मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोग, उच्च रक्तदाब, मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे हे सगळ्या आजारांना एकत्र मिळून म्हणता येते. फॅटी लिव्हर, दातांची सड. बस हे लिहायचे यातले शॉर्टकट. दात किडतात ना, त्याचं बी कारण असू शकतं ते. दुसरं किटोसिस, रक्तातील साखर कमी होणं, कमी साखर, तीव्र थकवा किंवा अशक्तपणा, मलबद्धता, बद्धकोष्ठता, कुपोषण. बस कुपोषण लिहिलं तरी बस होते तुम्हाला. ते शब्द लिहा. मरामस झालंय, मरामस नाही, मॅरॅस्मस असं काहीतरी नाव आहे वेगळं. झालं का? लिहिलं का तुम्ही? नाही सर, 2 मिनिट थांबा. लिहा शॉर्टकट मध्ये लिहा. सर साइड प्लीज.
कुठपर्यंत आलं बाळा? शेवटचे 3 राहिलेत. लिहा इकडचे हा. लिहा. तीव्र थकवा किंवा अशक्तपणा, असं मध्ये रेष पडायची आणि लिहिण्यापेक्षा. थकवा आणि अशक्तपणा, मलबद्धता किंवा बद्धकोष्ठता, कुपोषण, झालं सर. ठीक आहे. पुढचा पॉईंट घ्या. शेवटचं आणखी काय 1-2 पॉईंट राहिलेत फक्त. आता काय ऐकून घ्या फक्त. रोजच्या जेवणात एका निरोगी व्यक्तीच्या दैनंदिन आहारात एकूण कॅलरींपैकी साधारण 45% ते 65% कॅलरी या कर्बोदकातून आल्या पाहिजेत. एवढं लिहा बरं. एक वाक्य बस झालं आपल्याला. इथून खाली लिहिलं तरी जमत आहे. 45% ते 65% कॅलरी या कर्बोदकापासून आल्या पाहिजेत. ओके सर. 45% ते 65% या 45% ते 65% कॅलरी कर्बोदकापासून आल्या पाहिजेत. 45 ते 65% कॅलरी कर्बोदकापासून मिळाव्यात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पांढरी साखर खायची नाही. चहा, दुधात, बिस्किटात जी येते ती. आणि मैदा खायचा नाही. मैद्याऐवजी कोंडा खायचा. कोंडा असलेलं गव्हाचं पीठ. मैद्यामध्ये काहीच कोंडा नसतो. सगळं क्लीन केलेलं असतं. हा. मैदान पांढरी साखर खायची नाही. कोंडा असलेलं पीठ, ज्वारी, बाजरीची भाकरी, कडधान्य. हा नियम आहे वजन कमी करण्यासाठी. ठीक आहे. चला पुढं. हे 45 ते 65% कॅलरी कर्बोदकापासून मिळायला पाहिजे आपल्याला. बाकीच्या कुठून मिळतात? स्निग्ध पदार्थातून मिळतात. ते उद्या बघू. तेलापासून. त्याच्यात तेलकट काहीच नव्हतं. उद्या तेलाचं ते वेगळं स्निग्ध पदार्थ आपण प्रथिन आणि नंतर स्निग्ध त्याच्यात भेटल ते पाहायला. 45 ते 65% कॅलरी एवढंच लक्षात ठेवायचं होतं. 45 ते 65% कॅलरी. आता हे पिष्टमय पदार्थ एखाद्या पदार्थात आहे का नाही ते कसं ओळखायचं? पिष्टमय पदार्थ आहे का नाही ते खरंच प्रयोगशाळेत कसं बघतात? तुमच्या 5वीच्या पुस्तकात प्रयोग आहे. एक बटाट्याचा तुकडा घ्यायचा, कापायचं बटाट्याचा अर्धी फोड घ्यायची. तो तुकडा स्वच्छ 2 भागात कापायचा. एका भागावर आयोडीन द्रावणाचा काही थेंब टाकायचा. आयोडीनचं द्रावण असतं. आयोडीन असतं. आयोडीनचं द्रावण मिळतं मेडिकलमध्ये तुम्हाला. ते त्याच्यावर टाकायचं. टाकल्यानंतर काही सेकंद वाट बघायची. वाट पाहिली की निरीक्षण करायचं. थोड्या वेळानं असं काळसर दिसतंय. हो सर. जर काळ दिसलं, काळा किंवा निळा, काळसर निळा रंग दिसला तर समजायचं की त्याच्यामध्ये स्टार्च आहे. स्टार्च आहे. आणि जर नाही निळं झालं तर म्हणायचं की त्याच्यात स्टार्च नाही. मग याचा काय फायदा आहे? त्याचा फायदा सांगतो. याला म्हणतात आयोडीनची चाचणी. लिहून घ्या. पिष्टमय पदार्थ तपासण्यासाठी आयोडीन चाचणी केली जाते. कार्बोहायड्रेट्स किंवा स्टार्च ओळखण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय काय? वैज्ञानिक मार्ग आयोडीन तपासणी. आयोडीनची तपासणी कशासाठी असते? कर्बोदक किंवा पिष्टमय पदार्थ आहेत का नाही ते ओळखण्यासाठी. हा, ठीक आहे. आयोडीन चाचणीचा फायदा काय होतोय? एखाद्या पदार्थात हे पीठ मिसळलंय का नाही ते पाहायचं असलं तर त्याचा फायदा होतो. FDA आहे ना आता. खव्यामध्ये भेसळ, दुधामध्ये भेसळ. कशाहून ओळखलं जातं? कशाहून ओळखतात? हे बघा, हे असं आयोडीन टाकलं की ते ओळखू येतं की ते निळं जर झालं काळं तर म्हणायचं की त्याच्यात काहीतरी आहे. दुधात जर आयोडीन टाकलं त्याचा काळा रंग झाला तर मग म्हणावं लागेल त्याच्यामध्ये पीठ टाकलंय. पीठ खव्यामध्ये पीठ टाकलंय ते ओळखता येतं त्याच्यावरून आपल्याला. भेसळ ओळखण्यासाठी याचा उपयोग लिहा. आयोडीन चाचणीचा उपयोग भेसळ ओळखणं. कशाची? पिष्टमय पदार्थाची. शुद्ध खवा आहे का, दूध आहे का, काय पीठ हे शुद्ध आहे का? हे सगळं पीठ शुद्ध आहे का नाही? कारण निळं झालं तर शुद्धच आहे, त्यात पीठच पाहिजे.
पण खव्यात पीठ आहे का नाही ते पाहायचं असेल तर मग आयोडीन टाकलं की ते जर निळा झाला काळा झाला तर म्हणायचं की ह्याच्यात पीठ मिसळून दिलाय असं असतं. बटाट्यावरचा प्रयोग आयोडीन म्हणजे सर हं? आयोडीन म्हणजे आयोडीन म्हणजे लिक्विड आहे, लिक्विड लिक्विड आहे ते आयोडीन. ओके सर. लिक्विड म्हणजे असं पाण्यासारखं असतं. आयोडीन मिळते आपल्याला. ऍसिड कसं असतं, ऍसिड मिळतं बॅटरी टाकायचं किंवा हो. पाणी आहे, पाण्यासारखी औषधं मिळतात तुम्हाला याच्यामध्ये वेगळे वेगळे मेडिकलमध्ये किंवा आपण ते वेगळे वेगळे औषध आणतो ना घरी आपले फरशी पुसण्यासाठी त्याच्यासाठी, तसं एक आयोडीन एक मिळतंय तुम्हाला मेडिकलमध्ये आयोडीन. हो सर. आयोडीन लिक्विड असतं, पाण्यासारखं असतं ते, थोडस लालसर रंगाचं, योगा याच्यामध्ये दिसतं इथं पिवळ्या रंगाचं. आणि ते आणून आपण ते असं औषध जसं असं ते ड्रॉपनी घेतो ना, ड्रॉपनी लहान बाळाला कसं औषध पाजतात त्या ड्रॉप असतो त्याच्यात, तसं डोस ते सारखं. किंवा इंजेक्शन, डोस सारखं किंवा इंजेक्शन घ्यायचं थोडस याच्यावर टाकायचं या बटाट्यावर. हो ते सर. आयोडीन मिळतं आपल्याला, प्रयोगासाठी आयोडीन पाहिजे म्हणलं की तुम्हाला मेडिकलमध्ये उपलब्ध होत आहे. लिक्विड आयोडीन द्या म्हणायचं, ते लिक्विड मध्येच असतं. काय त्याच्यासाठी आपल्याला संतुलित डाएट घ्यावा लागतो आणि संतुलित डाएट घेतला तर आपलं शरीर नीट राहतं. नाही तर संतुलित नाही घेतलं, एकच लईच वडापाव आवडते भरपूर खायला सुरू केले की मग स्निग्ध पदार्थ वाढतात, त्याच्यातून कर्बोदक जास्त पोटात जातात आणि मोठं होतं, ढबरं होतं माणूस त्याने. अलग लक्षात. म्हणून संतुलित डाएट घ्यायचा. कर्बोदक तेवढी घेतली पाहिजेत जेवढी आवश्यक आहेत, प्रथिनं तेवढीच खाल्ली पाहिजेत, तंतुमय पदार्थ खाल्ले पाहिजेत, खनिज घेतली पाहिजेत, खनिज ज्याच्यातून मिळतात ते पदार्थ खावेत, जीवनसत्व ज्याच्यातून मिळतात ते पदार्थ खायला पाहिजेत. आणि ही सगळी गोष्टी आहेत त्या आपण एक 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 पाहणार आहेत. आज आपण फक्त कर्बोदकांची माहिती पाहिली. अलग लक्षात. संतुलित आहारानं काय होत असतंय, संतुलित आहार कशाला म्हणायचं, सर्व आवश्यक घटक योग्य प्रमाणात असलेल्या आहाराला संतुलित आहार म्हणतात. हो, हो सर. संतुलित आहार. आणि पुरेसं पाणी एक प्यायचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी. ठीक आहे, हो संतुलित आहार. आणि या ठिकाणी तुमचा खूप हा आवश्यक आहे. कर्बोदक हा मुद्दा जो आहे तो इथे संपला. उद्या आपण, आता उद्या नाही ना, उद्या आपला तास नाही, पुढच्या तासिकेला हे दोन मुद्दे फार महत्वाचे होते या पाठामध्ये दिलेले. कोणते, आता एवढा वेळ दुसऱ्या कोणत्या याला लागणार नाही, छोटे छोटे पॉइंट्स आहेत, परंतु हा पहिला घटक आहे जो की कर्बोदक, त्याला एक जास्त वेळ लागत होता. आणि पचन संस्था समजून घेण्यासाठी ती एकदा तर व्यवस्थित पाहायचीच होती, म्हणून कालचा एक वेळ जास्त लागला. इथून पुढचे घटक फार सोपे आहेत, याचा जास्त अभ्यास करा या दोन घटकांचा. पचन संस्था स्पेशल पॉइंट आहे, त्याच्यावर एक दोन प्रश्न, आणि कर्बोदक किंवा अन्नातील घटक हा एक महत्वाचा पॉइंट आहे, त्याच्यावर 2-3 प्रश्न. मग त्याच्यातली हे आपल्याला 7च्या 7 अन्न घटक पाहायचे, त्यातले कर्बोदक फार महत्वाचं, त्याच्यावर एक तरी प्रश्न निश्चित येणार. फायबरवर येतो तो जास्त महत्वाचा आहे, ठीक आहे, किंवा ग्लुकोजवर येतो. चला इथं आपण थांबू, काही शंका असतील. बाय सर. बाय बाय, चला. बाय.